महाराष्ट्र सरकारने घटनात्मक आयोगाची नेमणूक करून वंचित जातींना न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा। ॲडव्होकेट विलास साबळे। आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमच्या सहसंपादिका किरण वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा 10 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसच्या खंडपीठाने देवेंदर सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब सिव्हिल अपील 23/17/2011 खटल्यात आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यास 6-1 ने योग्य ठरवले आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा वंचित उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। राज्य सरकारने माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाची तात्काळ अंमलबजावणी करून वंचित उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ पुढाकार घ्यावा, अशी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मातंग समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते ॲडव्होकेट विलास साबळे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे। स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपवर्गीकरणाचा सखोल असा मुद्दा उपस्थित करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने वंचित उपेक्षित जातींच्या ज्वलंत प्रश्नांचा सारासार विचार करून सामाजिक न्यायाचा मार्ग मोकळा केल्याबद्दल सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे समितीच्या वतीनं ॲडव्होकेट विलास साबळे यांनी स्वागत केलं। यावेळी मातंग समन्वय समितीचे प्रवक्ते ॲडव्होकेट विलास साबळे, जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ, राजू गोफणे, सुरेश भाऊ खंदारे, नंदू लोखंडे, दत्तू खंदारे, रघु निकाळजे, गजानन निकाळजे, अजय लोखंडे, दद्या अंभोरे, गजू अंभोरे, किशोर गायकवाड, गजानन गायकवाड, राजू पवार, गजू अंभोरे, देवानंद धोंगडे, राजू लोखंडे, प्रदीप पाटोळे, गणेश खंदारे आदी उपस्थित होते। पंजाब सरकारमध्ये एक देवेंद्र सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब याच्या माध्यमातून ही जी केस आहे ती 2018 मध्ये 5 जजची जे खंडपीठ आहे त्या खंडपीठाच्या पुढे ती सुनावणीसाठी आहे। तिचं रिव्ह्यू पिटिशन घेण्यासाठी त्या ठिकाणी विनंती करण्यात आली आणि त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं 2011 ते 16 मध्ये त्यांना रिव्ह्यू पिटिशनसाठी त्यामध्ये 2016ला देवेंद्र सिंगच्या खटल्यामध्ये त्यांना रिव्ह्यू घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसना मान्यता दिली आणि जस्टिस अरुण कुमार मिश्रा यांच्या 5 जजेसच्या खंडपीठाने 2020 मध्ये या पूर्ण खटल्याचा जो व्ही चेन्नई केस आहे आणि त्यामध्ये जे काही अहवाल आलेले होते निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वातील जे आयोग होते त्यांचे अहवाल काही आलेले होते आणि त्या अहवालाचा सर्व इत्थंभूत विचार केला, सर्व टेक्निकल बाबी तपासल्या गेल्या आणि त्या सर्व टेक्निकल बाबी तपासल्याच्या नंतर जस्टिस अरुण कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने 2020 मध्ये एक जजमेंट दिलं आणि ते जजमेंट होतं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती हे जे प्रवर्ग आहेत या प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकतं। आणि हे उपवर्गीकरण का करता येऊ शकतं तर त्यांनी त्यांचं आर्ग्युमेंट करत असताना खऱ्या अर्थाने यामध्ये महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख त्यावेळेस केलेला होता। पहिली बाब त्यातली होती की त्यांनी पहिली गोष्ट डिनोट केलेली आहे की अनुसूचित जाती प्रवर्ग जो महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत आणि अनुसूचित जनजातीमध्ये 47 जाती आहेत। हा जो अनुसूचित जातीचा प्रवर्ग आहे हा होमोजिनियस नाही, तर यामध्ये स्वतंत्र पूर्व कालखंडामध्ये या जातींची जी वेशभूषा होती एकंदरीत त्यांचं जे स्वरूप आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं होमोजिनियस म्हणून ज्यावेळेस त्यांना या प्रवर्गामध्ये टाकलं त्यानंतर 1950च्या नंतर म्हणजे साधारणतः 1965 मध्येच लोकूर कमिटीचा एक अहवाल गठीत झाला। त्या लोकूर कमिटीच्या अहवालाने स्पष्टपणे त्या ठिकाणी एक रिकमेंडेशन केलेलं होतं आणि ते रिकमेंडेशन असं होतं की ज्या डॉमिनेटिंग जाती आहेत, ज्या प्रबळ जाती आहेत, या प्रबळ जातींना डिशेड्युलाइज केलं पाहिजे। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे।
कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.